जरासुद्धा इथे मैद्याचा वापर न करता खुसखुशीत, खमंग, कमी तेल पिणाऱ्या, कुरकुरीत आणि खुटखुटीत मटर करंजीची रेसिपी बघणार आहोत. तर इथे बघू शकता आतपर्यंत गच्च सारण असं भरलेली करंजी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने कमी मसाल्याचा वापर करून अतिशय अशी चविष्ट अशी मटार करंजीची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 1 किलो इथे मटार सोलून घेतले आहेत आणि एक कुकरचं भांडं एवढं भरलेलं इथे आपले मटार सोलून तयार झाले आहेत. 6 मी इथे छोटे मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत, त्याची साल काढून घेतली आहे. कुकरमध्ये आपण बटाटे आणि मटार शिजवून घेणार आहोत. तर इथे कुकरच्या खाली एक प्लेट ठेवली आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. तर सुरुवातीला कुकरचं भांडं घालून ठेवायचं आहे आणि त्यावर प्लेट झाकायची आहे, जेणेकरून बटाट्याचं पाणी जे आहे ते मटारमध्ये जाणार नाही. आणि ते वरती बटाटा ठेवून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 5 मिनिटासाठी गॅस लो ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. तर आज आपण मटारच्या करंज्या करताना इथे मैद्याचा वापर न करता गव्हाच्या कणकेचा वापर करणार आहोत. तर 1 वाटी इथे गव्हाचं कणिक आणि 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. 1 चमचा ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यामुळे इथे 2 चमचे तुपाचा वापर करायचा आहे. तूप आपला या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. एक घट्टसर असा गोळा होईल अशा पद्धतीने इथे पिठाला छान असं सर्व बाजूने हे तूप चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मटर करंज्या आहेत ते अतिशय खुसखुशीत आणि खुटखुटीत होतात. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण तूप वापरल्यानंतर मटार करंज्या खाण्यासाठी खूप सुंदर अशा लागतात. पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून पीठ आपलं छान घट्टसर होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना, तशा पद्धतीचं पीठ न मळता पुरीसाठी आपण घट्टसर असं जसं पीठ तयार करून घेतो ना, तशा पद्धतीचं इथं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणून पीठ मळत असताना थोडं थोडं करून पाणी घालून मळायचं आहे. एकदम असं पाणी घालून मळलं पीठ हे पातळ होतं. तर आपल्याला इथे पीठ अगदी सॉफ्ट न ठेवता थोडंसं कडक असं पीठ ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या मटार करंज्या आहेत त्या खुसखुशीत आणि खुटखुटीत होतील. तर इथे बघू शकता आपलं इथं पीठ मळून तयार झालं आहे. थोडंसं तेल लावून घेतलं आहे पिठाला आणि पुन्हा एकदा आपलं हे पीठ मळून घेत आहे. तर इथे बघू शकता पुऱ्याला जसं पीठ मळतो तशा पद्धतीचं इथं पीठ मळून घेतलं आहे. पीठ सेट होण्यासाठी ठेवलं आहे. पीठ सेट होतं तोपर्यंत इथे आपण मटार करंजीचा मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्यावरची आपण साल काढून घेतली नाही. असंच या सालासकट आपल्याला लसूण पाकळ्या घालून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आलं, 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. पाणी न घालता मिक्सरला जाडसर अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजेच 1.5 माप तेल घालून घेतलं आहे. 2 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतले आहेत. कांदे आपले गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे. कांदे नरम होईपर्यंत छान तेलावर परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले आता बटाटे आणि मटार शिजलेत का आपण बघूया. तर इथे कुकरचं झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे आपले बटाटे अतिशय मऊसूद असे शिजले आहेत. तर मी एक तुम्हाला बटाटा चमच्याने टोचून दाखवते. तर इथे बघू शकता मऊसूद असे शिजले आहेत आणि मटार देखील आपले छान शिजले आहेत, ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथे आपले मटार देखील छान शिजले आहेत. कांदा आपला छान परतवून झाला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आणि वाफेवरच आपले मटारमध्ये जरासुद्धा पाणी न वापरता अतिशय मऊसूद असे छान शिजले आहेत.
तर इथे तयार करून घेतलेलं मिक्सरला जे वाटण आहे ते आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपलं हे कढईमध्ये हा मसाला परतवून घ्यायचा आहे आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे. छोट्या चमच्याने आपण जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने इथे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे आणि त्यानंतर 1 चमचा हिंग घालून घेतला आहे. तर हे मसाले सगळं आपल्याला या कढईमध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला मटार घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता जरासुद्धा मटारमध्ये पाणी असं राहिलं नाही आहे. अगदी कोरडं आणि मऊसूद आपले मटार तयार झाले आहेत आणि मॅश करून घेतलेला बटाटा देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बटाटा देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. आणि मटार करंज्यात चव होण्यासाठी ना इथे अगदी कमीत कमी मसाले वापरायचे आहे, कारण की बटाट्यामध्ये आणि मटार हेच अगदी सिंपल अशा मसाल्यामध्येच मटार करंज्या चवीला खूप सुंदर लागतात. म्हणून इथे मी फक्त चाट मसाला आणि गरम मसाला हे 2च इथे मसाले वापरले आहेत. चाट मसाला इथे मी 2 चमचा वापरला आहे आणि 1.5 चमचा एवढा गरम मसाला वापरला आहे. आणि हे सर्व मसाले जे आहेत ते या सगळ्या बटाटा आणि मटारला छान कोटिंग होईल अशा पद्धतीने याला छान परतवून घ्यायचं आहे. चाट मसाला आणि मीठ आणि गरम मसाला छान याला कोट करून घ्यायचं आणि खूप चवीला सुंदर लागणारे हा मटार करंजीचा मसाला चवीला खूप म्हणजे खूप टेस्टी असा लागतो. खूप कमी मसाल्यामध्ये आणि खूप चविष्ट अशी मटार करंजी लागते. तर हा मसाला ना आता रेडी झाला आहे, तर आपण गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत. मटार करंजीसाठी जे पीठ मळलं होतं ते अतिशय छान असं मऊ असं पीठ भिजलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही या पिठाचा ना आपल्याला एक लांबट असा रोल तयार करायचा आहे, जसे की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. म्हणजेच आपले काय होतील ना एकसारखा रोल आणि एकसारखे गोळे इथे आपल्याला तयार होतील. तर इथे बघू शकता 1.5 इंचावर मी हे गोळ्यांचं पीठ आहे ते कट करून घेत आहे. म्हणजेच काय होईल ना आपल्या ज्या करंज्या आहेत ना ते एकसारख्या आणि एकाच आकाराच्या इथे तयार होतील. तर इथे बघू शकता थोडंसं या गोळ्यांना प्रेस करायचं आणि त्याला गोल असा आकार द्यायचा आहे. इथे बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर इथे एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडंसं गव्हाचं कोरडं कणिक लावून घ्यायचं आहे वरून थोडंसं आणि जसं आपण पुरी लाटतो तशा पद्धतीने इथे छोट्या अशा मध्यम आकाराच्या इथे पुऱ्या तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पुऱ्यांची जाडी मी अगदी जाड न ठेवता मध्यम आकाराची इथे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत मध्यम आकाराच्या इथे. जसं आपण पुऱ्या करतो तशा पद्धतीनेच इथे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता एकाच आकाराच्या 3 पुऱ्या लाटून तयार झाल्या आहेत. तर 1 चमचा आपलं मटारचं सारण घ्यायचं आहे. मटारचं सारण अगदी व्यवस्थितपणे या पुऱ्यांवर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोल कडेने बोटाच्या साहाय्याने आपल्याला मटारच्या या पुऱ्यांवर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला करंजीचा आकार द्यायचा आहे. तर इथे बघू शकता आपले हे करंजीचं जे पीठ आहे ना ते आपण दुमडून घेतलं आहे आणि छान याला व्यवस्थित ह्याच्या कडा बंद करून घेणार आहोत. मटार करंजी करत असताना ना करंजीच्या कडा अगदी व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचे, नाहीतर काय होतं ना तर मटारचं आतलं जे सारण आहे ते या करंजीतून बाहेर येतं तेलामध्ये सोडल्यानंतर. तर आपल्याला करंज्या एकसारख्या करायच्या आहेत म्हणून इथे करंजीचं इथे कटर घेतला आहे. त्याने थोडंसं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून घेतलं आहे या कटरनी. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व मटार करंज्या तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता किती व्यवस्थितपणे आपलं हे सारण या मटार करंजीमध्ये या करंजीमध्ये छान व्यवस्थितपणे भरलं गेलं आहे. जरासुद्धा कुठेही क्रॅक वगैरे नाहीत. अगदी व्यवस्थितपणे मसाला भरून इथे करंजी तयार झाल्या आहेत. तर जेवढ्या आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण इथे करंज्या तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला इथे 6 ते 7 करंज्या मी तळण्यासाठी घेतल्या आहेत.
गॅसची फ्लेम आहे ना लो टू मीडियम हीटवर ठेवली आहे आणि लो टू मीडियम हीटवर ठेवूनच आपल्याला या करंज्या खुसखुशीत होईपर्यंत तळायच्या आहेत. कढईची साईज मोठी असल्यामुळे इथे 3 करंज्या मावल्या आहेत कढईमध्ये. तर खालची बाजू जरा क्रिस्पी झाली की आपली ही करंजी आहे ती पलटवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही तेलामध्ये एकही करंजी सुटली नाही. अगदी व्यवस्थितपणे सारण आतपर्यंत या करंजीमध्ये बसलं आहे आणि करंजी देखील अतिशय टंब अशी फुगली आहे. गव्हाचं पीठ असल्यामुळे करंजीला इथे जास्त गोल्डन रंग आला आहे. तर मैद्याची करचाल ना तर थोडासा कमी रंग येईल. पण गव्हाची आणि रव्याची जी करंजी आहे ना चवीला अतिशय उत्तम अशी लागते आणि खाण्यासाठी हेल्दीसुद्धा आहे. तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मटार करंज्या तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता रंग किती सुंदर आला आहे करंज्यांना. तर इथे बघा एकूण एक मटार करंजी आपली टंब अशी फुगली आहे. तर मार्केटमध्ये सुंदर आणि ताजा मटार मिळतो. तर अशा पद्धतीची घरी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मटार करंजीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक नक्कीच करा. तर इथे मी तुम्हाला मटार करंजी तोडून देखील दाखवते. तर इथे बघू शकता किती खुसखुशीत झाली आहे करंजी आणि सारण अगदी आतपर्यंत गच्च असं भरलेलं दिसत आहे. जितका कमी मसाला घालू ना तितकीच ही मटार करंजी खायला देखील खूप सुंदर अशी लागते. तर जरासुद्धा मैद्याचा वापर न करता कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर सर्वात जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा आणि असेच नवनवीन नोटिफिकेशन मिळवा. चवीला अतिशय खमंग आणि उत्तम रसरशीत शेवग्याची सोलापुरी पद्धतीची टोमॅटोच्या आमटीतली शेवग्याची रसभाजी बघणार आहोत. कोणत्याही वाटणाचा वापर न करता गरम भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाणारी ही अशी चटपटी टोमॅटो आमटीतली शेवग्याची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा आणि मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. टोमॅटो शेवगाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. 2 इथे टोमॅटो घेतले आहेत. एक मोठा आणि एक लहान असे 2 टोमॅटो घेतले आहेत. शेवगा इथे मी 4 शेवगा चिरून घेतला आहे आणि त्यावरची साल काढून घेतली आहे. 2 कढीपत्त्याचे धाट घेतले आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. सुरुवातीला आपल्याला बारीक असे टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत. तर तुम्ही नेहमीच्या डाळीच्या वरणातली आमटी करताना शेवग्याची ती आमटी न करता तुम्ही या पद्धतीने टोमॅटोच्या आमटीतली शेवग्याची आमटी करून बघा. चवीला अतिशय उत्तम. 1 भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी नक्कीच खाणार एवढी ही आमटी चवीला सुंदर अशी होते. तर या आमटीमध्ये आपण कोणत्याही वाटणाचा वापर न करता तर आमच्या इकडे सोलापूर पद्धतीची अशी आमटी बघणार आहोत. गॅसवर इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. तर आपण या कढईमध्ये 2 माप तेल घालून घेणार आहोत. ही आमटी करण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर थोडा जास्त करायचा कारण की आमटीला तरी देखील छान आली पाहिजे. तर इथे ठेचलेलं लसूण इथे घालून घेणार आहोत. तर इथे बघा ठेचलेलं लसूण हलकंसं गोल्डन ब्राऊन रंगाला आलं की त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे आणि लगेचच वरून पटकन झाकण लावून घ्यायचं आहे. त्याने काय होतं ना टोमॅटोमध्ये लसणाचा स्मोकी फ्लेवर उतरतो आणि आमटी चवीला अतिशय अशी सुंदर अशी लागते. खूप म्हणजे खूप भारी अशी आमटी लागते. तर बघा 5 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. आता टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर आपल्याला हे टोमॅटो तेलामध्ये नरम करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोसोबतच आपल्याला शेवगा देखील घालून घ्यायचा आहे. तर इथे टोमॅटोच्या सोबतच मी शेवगा का घातला आहे कारण की आपला जो टोमॅटोचा रस आणि लसणाचा जो काही स्मोकी फ्लेवर आहे ना या शेवगाच्या रसासुद्धा उतरतो आणि आपला शेवगा आपण दाताखाली तोडून खातो ना तर त्याची चव ना अतिशय छान अशी लागते.
शेवगा आणि टोमॅटो पटकन नरम होण्यासाठी इथे मी मीठ वापरलं आहे आणि मीठ आपल्याला हे छान शेवगामध्ये आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. 5 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनी इथे बघू शकता शेंगा आपल्या शिजल्यासारखे दिसत आहेत आणि टोमॅटो देखील गळल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे टोमॅटो देखील आपले छान असे शिजले आहेत. अतिशय खमंग असा वास येत आहे. अजून तरी आपण कोणताही मसाला न वापरताच इथे इतक्या छान शेवगाला खमंग असा वास येत आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे. कोथिंबीर देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान अशी परतवून घ्यायची आहे. आणि आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. तर लाल तिखट मी इथे 2 चमचे वापरले आहे. तर तुम्हाला आमटी कमी तिखट किंवा जास्त तिखट हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे तिखट घालू शकता. आणि इथे अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. तर इथे आपण कोणताही मसाला न वापरता अगदी इथे बघा चमचमीत असा आपला शेवगा दिसत आहे. तर हा शेवगा तुम्ही अशा पद्धतीने सुक्का देखील करून खाऊ शकता. तो देखील चवीला अतिशय उत्तम आणि भारी लागतो. इथे आज आपण ना शेवग्याची आमटी करून घेणार आहोत टोमॅटोतली. तर इथे आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी साधारण अर्धा लिटर एवढं पाणी घालून घेतलं आहे आमटीसाठी. तर ही आमटी 4 ते 5 माणसाला सहज अशी पुरते. आमटीमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मात्र जरा कमीच घाला. जर जास्त कूट घातला तर ही आमटी चवीला जरा शेंगदाण्याचं कूटाचा फ्लेवर जास्त येतो आणि मग आमटी देखील चवीला छान नाही लागत. मी इथे फक्त पोहे खायचा 4 चमचे एवढे इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे. आणि आमटी गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवून 5-6 मिनिटासाठी शेवगा आपले शिजवण्यासाठी आमटी छान उकळवून घेतली आहे. तर इथे बघू शकता आमटी छान आपली उकळली आहे. शेवगा देखील आपले छान असे शिजले देखील आहेत. तर एक शेवगा मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे. तर इथे बघू शकता शेवगा आपला आतपर्यंत मऊ असा शिजला आहे. ही चवीला एवढी सुंदर आणि इतकी बेस्ट आमटी लागते ना. तर ही सोलापुरी पद्धतीची आमटी घरी नक्की ट्राय करा. आणि शेवग्याच्या आमटीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. समोर असलेले बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करून नवनवीन माने रेसिपीचे नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा.